नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गणित बुद्धिमत्तासाठी आपण काही फ्री सेशन्स घेऊन येतोय. 1 जूनला आपली गट क ची पूर्व परीक्षा आहे. तर त्यासाठी आपण गट क पूर्वला टार्गेट करून क्वेश्चन्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. यामध्ये PYQ पण आपण घेतोय, जेणेकरून तुम्हाला सगळ्या क्वेश्चन्सची तयारी करायला मदत होईल. तर आता आपण ही PYQ आज घेतोय. त्यामध्ये पहिलं तुम्ही बघू शकता, मिक्स क्वेश्चन असणार आहे ते. तर संख्यांच्या मांडणीवरून अनुक्रमे y व z ची किंमत आपल्याला काढायला सांगितली. तर आता इथे आपल्याला एक सर्कलमध्ये नंबर्स दिलेले आहेत आणि इथे z आणि y, तर त्याची किंमत आपल्याला काढायची. तर सिंपल जर आपण बघितलं, जर यांचा ॲडिशन करून जर आपण बघितलं, 9 आणि 3, 10, 11, 12, 8 आणि 4, 12. मग आता इकडे आपल्याला हे कंप्लीट दिले, तर 43 आणि 10चे ॲडिशन केल्यावरती किती येते? 53. आणि 27 आणि 26चे ॲडिशन केल्यावरती पण काय येणार आहे? 53. म्हणजे आपल्याला तिरकसमध्ये जे आहेत त्यांचं काय करायचं आहे? ॲडिशन. मग आता 11 आणि 3चं जर मी ॲडिशन केलं तर ती 14 येईल. मग इथे पण ॲडिशन 14 यायला पाहिजे. मग 8 मध्ये किती ॲड केल्यावरती 14 येतील? मग आता झेडच्या जागी आपल्याला किती ॲड करावं लागतील? मग झेडच्या ऐवजी आपल्याला तिथे 6 ॲड करावे लागतील, तेव्हा ते 14 होणार आहेत. सिमिलरली इथे 17 आणि 10, 17 आणि 10 किती झाले? 27. तर मग 18 आणि y, मग 18 आणि y पण किती आले पाहिजे? 27. मग तुम्ही 18 यातून वजा केले तर मग y ची व्हॅल्यू तुमची किती होऊन जाईल? 9. मग y आपला 9 आहे आणि z आपला 6 आहे. तर आपल्याला उत्तर द्यायचंय. मग आता मुलगा चुकून 6 व 9 ला क्लिक करतोय, पण आपल्याला इथे काय म्हटलंय? y आणि z ची किंमत काढा. तर y ची किंमत किती आली आपली? 9 आणि z ची किती आलेली? 6. मग आपल्याला 9 आणि 6 या पर्यायावरती टिक करावं लागेल. तर हा झाला आपला पहिला प्रश्न. कोणाला काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आपल्याला ही सिरीज अशी चालू ठेवायची जर तुमचा रिस्पॉन्स मिळाला तर. त्यामुळे कमेंटमध्ये मला सांगा, तुम्हाला जर असे लेक्चर्स हवे असतील तर मग आपण डेली एक लेक्चरचं प्लॅनिंग करू शकतो. आता पुढे आपल्याला दिलेला क्वेश्चन थोडासा मोठा क्वेश्चन दिसतोय. एकमेकांच्या शेजारी ठेवलेले x व 2 हे दोन घनाकार. आता घनाकार म्हणजे काय? डाईस, म्हणजे डाईस क्यूब वाला हा क्वेश्चन दिसतोय. तुमच्या समोर आहेत. या घनासंबंधी पुढे माहिती दिलेली आहे. घन x तुमच्या डावीकडे असून y तुमच्या उजवीकडे आहे. तर आता उजवं डावं तुमच्या हिशोबाने करा. तुम्ही असं बघताय तर उजवं डावं असं येईल. आता घन आपण समजा इथे रफ मध्ये जर काढलं, या पद्धतीने आपण एक घन काढला, त्यानंतर दुसरा घन आपण काढून घेऊ. तर हे आपण 2 घन काढले. आणि आता उजवीकडचा एकमेकांच्या शेजारी ठेवलेले घन x तुमच्या डावीकडे असून घन y तुमच्या उजवीकडे. मग आता समजा मी याला y मानलं, x मानलं, हे तुमच्यावर आहे. तुम्ही असं बघताय तर उजवं डावं असेल, असं बघताय तर उजवं डावं असेल. तर तुम्हाला कसं ठरवायचं तसं बघा. आता मी सॉल्व असं करतोय, मी असं घेतलं y आणि x. xच्या परस्पर विरुद्ध असलेली एक पृष्ठजोडी लाल रंगवली आहे, दुसरी परस्पर विरुद्ध जोडी निळी रंगवली आहे. उरलेल्या पृष्ठापैकी एक पिवळे तर दुसरे जांभळे रंगवलेले आहे, अशी ही माहिती दिलेली. आता y ची माहिती दिलेली आहे. y घनाची फक्त एक विरुद्ध जोडी निळी आहे, दुसरी विरुद्ध जोडीपैकी एक तपकिरी, दुसरी हिरवी आहे आणि उरलेली जोडी काळी पांढरी आहे. तर हे मला y बद्दलची माहिती दिली. आता पुढे जर x चे लाल पृष्ठ आणि y चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल, मग आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट वाक्य. x चे लाल, y चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल तर x चे पिवळे व y चे तपकिरी पृष्ठ समोर असेल तर x घनाच्या, म्हणजे ही दोन वाक्य आपल्यासाठी गरजेची. तर x घनाच्या निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या y घनाच्या पृष्ठाचा रंग निवडा. तर हा प्रश्न आहे. तर 2 वाक्य आपल्याला कळली. x चे लाल पृष्ठ आणि y चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करते, म्हणजे x चा लाल भाग हा खाली असेल. मग लाल भाग खाली असेल तर वरती पण लाल असेल. कसं काय? कारण इथे दिलेलं आहे एक जोडी अपोजिट, विरुद्ध जोडी लाल आहे, म्हणजे खाली लाल तर वरती लाल. आता y च्या बाबतीत त्यांनी म्हटलेलं इथे विरुद्ध जोडी निळी आहे. मग खाली जर निळी असेल, खालचा भाग जर निळा असेल, निळा, तर वरचा भाग पण काय असेल? निळा. मग हे आपल्याला कळलेलं आहे. आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे, x चे पिवळे व y चे तपकिरी पृष्ठ तुमच्या समोर असेल. मग आता x चे पिवळे, म्हणजे समजा हे x चं पिवळं पृष्ठ तुमच्या समोर आहे आणि y चं तपकिरी तुमच्या समोर. तर आपल्याला त्यांनी जी माहिती दिलेली, आता इथे काय दिलेलं आहे, x मध्ये दुसरी परस्पर विरुद्ध जोडी निळी आहे आणि उरलेल्या पृष्ठापैकी एक पिवळे, दुसरे जांभळे आहे. आता हा पिवळा आहे तर याच्या ऑपोजिट मध्ये तिकडे काय असेल? जांभळा.
हा साईड निळा असेल तर याच्या ऑपोजिटमध्ये जे असेल ते काय असेल निळा. आणि एक साईड निळा आहे असं पण दिलेलं आहे त्यांनी, दुसरी विरुद्ध जोडी निळी आहे आणि एक पिवळं दुसरं जांभळं, मग हे झालं आपलं. मग आता तसंच आता वायच्या बाबतीत जर आपण बघितलं, इथे म्हटलेलं आहे दुसरी जोडी एक तपकिरी आणि दुसरी हिरवी, मग तपकिरीच्या ऑपोजिटमध्ये इकडे काय येईल हिरवी, आणि मग राहिलेली काय काळी पांढरी. मग आता समजा मी इथे काळा लिहिला आणि इथे लिहिलं पांढरा, तर विचारलं काय एक्स घनाच्या निळ्यासमोर वायची कुठला रंग येईल. आता या निळ्यासमोर काळा आहे पण या निळ्यासमोर पांढरा आहे, म्हणजे हे उत्तर येईल एकतर काळा नाहीतर पांढरा. तर मग निळ्यासमोर काळा नाही तर पांढरा येईल. तर असे क्वेश्चन्स हे वेळखाऊ असतात. तर कंबाईनच्या परीक्षेमध्ये हा क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे. तर मग मुलांचं तेच म्हणणे की मग आमचा प्रश्न एवढा जर वेळ लागत असेल तर कम्प्लीट कसा होईल. तर असे प्रश्न आपल्याला नंतर करायचे, पहिले इझीवाले सगळे करून घ्या. तुम्हाला जर 20 क्वेश्चन आले तर 20 पैकी 5-6 ते इझी असतील ते पटकन करून घ्यायचे, मग मॉडरेटवाले करायचे आणि शेवटी 2-3 अवघड असतील त्यांना नंतर बघा जर वेळ मिळाला तर. कारण याला काही शॉर्टकट नाही की डायरेक्ट बघून केलं, नाही, हे मांडावंच लागेल, त्याशिवाय डायरेक्ट नाही येणार. बघून घ्या, काय डाऊट असेल तर डायग्राम वगैरे सगळे तुम्ही पॉज करून पण बघू शकता. एखादा प्रश्न कळाला नाही तर कमेंटमध्ये सांगा. आता पुढे दिलेले, आता हा पण परीक्षेमध्ये थोडासा वेळ खाऊ प्रश्न आहे, याला पण मी नंतर ठेवू शकतो. पालसदृश प्राण्याची मापनं दिली आहेत. त्याच्या डोक्याची लांबी 7 आहे. त्याचे डोके व शेपटी या दरम्यानच्या शरीराची लांबी डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी आहे. शेपटीची लांबी डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मे यांच्या बेरजे इतकी आहे. तर हे वाक्य एवढं कन्फ्युजिंग करून ठेवलेलं आहे की मुलाला कन्फ्यूज त्या ठिकाणी करणार ते आणि काहीच समजणार नाही. तर पालीची एकूण लांबी, आता सगळ्यात पहिलं पाल सदृश प्राणी आहे, तर त्या पाल सदृश प्राण्याला डोकं आहे, त्यानंतर धड आहे आणि त्यानंतर शेपूट आहे असं आपण पकडू. हात पाय काय जे असतील ते असतील, पण 3 गोष्टी आहेत त्याला, डोकं, धड आणि शेपूट. तर सरळ सरळ डोक्याची लांबी दिलेली आहे 7, तर मी ह्या डोक्याची लांबी 7 सेंटीमीटर लिहिली. डोकं त्याचं 7च आहे, हे 7 सेंटीमीटर मी त्याच्या डोक्याची लांबी लिहिली. नंतर आता वाक्य काय, त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी आहे. आता हे जे दिलेले हे वाक्य, त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी, मग शेपटीची लांबी आपण एक्स पकडू, मग हा मधला जो भाग येईल तो येईल x+7. मग असं आपल्याला एक एक वाक्य वाचावं लागेल, म्हणजे याची लांबी 7, याची x, तर या दोघांची बेरीज करून त्याचं मधलं शरीर येईल, मग ते येईल x+7चं. मग आता पुढे आपल्याला दिलेलं आहे पुढचं वाक्य, शेपटीची लांबी डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मे यांच्या बेरजे इतकी आहे. हे वाक्य परत आता बघा, शेपटीची लांबी, आता शेपटीची लांबी आपली x आहे, ही शेपटीची लांबी डोके, आता डोके आहे 7 आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या, मग डोके व शेपटी यांच्या शरीराच्या लांबीच्या काय आहे, निम्मी आहे, म्हणजे निम्मी आहे, हे असं आपल्याला लिहावं लागेल. मग हे जर आपण या ठिकाणी आता बघतोय, यांच्या बेरजे इतकी आहे. शेपटीची लांबी डोके, पहिला डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीची निम्मी, म्हणजे हा याच्या खाली येईल, हे आलं डोके प्लस, म्हणजे हा झाला डोके आणि आता पुढे दिलेले डोके व शेपटी यांच्या दरम्यान, मग डोके व शेपटी यांच्या दरम्यान x+7 यांच्या शरीराचा निम्मा केला यांच्या बेरजे इतकी, मग हे असं येणार. मग आता हे जर सॉल्व्ह करायला गेलो आपण तर हे 2×7 अधिक या ठिकाणी तुमचा x+7 येईल आणि खाली 2 येईल. हा 2 इकडे मल्टिप्लाय करून क्रॉस मल्टिप्लाय करून या ठिकाणी आलेला आहे. आता हा 2 इकडे मल्टिप्लायला जाईल, हा झाला 2x, 14 आणि 7 तुमची बेरीज होऊन 21 होईल आणि x इकडे वजाला येईल, म्हणजे एक्सची लांबी शेवटी तुमची काय येईल फायनली 21 येईल, x बरोबर 21. मग आता मुलाला वाटेल अरे सर इथे दिलं नाही, पण विचारलं काय, पालीची एकूण लांबी, मग तुम्हाला हा 7 दिलाय, हा x आला 21, मग 21 अधिक 7 केल्यावर 28 येईल आणि हा x आहे तुमचा 21. मग ह्या सगळ्यांची बेरीज करायची, 7 म्हणजे डोकं, 28 म्हणजे मधला भाग आणि 21 म्हणजे शेपूट. मग या सगळ्यांची बेरीज जेव्हा तुम्ही कराल मग ही किती येते 56. मग हे झालं तुमचं उत्तर 56. हे प्रश्न मी स्वतः घरी बनवून आणलेले नाही आहेत, आयोगाने विचारलेले आहेत. आपण PYQ का करवतोय, म्हणजे तुम्हाला कळावं डिफिकल्टी लेवल कशी असू शकते, त्या हिशोबाने आपण कंबाईनच्या
PYQsला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. बघा, म्हणजे हे वाचत असताना खूप केअरफुली आपल्याला वाचावं लागतं, कारण त्याच्यामध्ये त्यांनी असे ते डोके 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 धड मधला, आता डोके व शेपटीचा मधला भाग याला धड म्हटलं तर चालतंय ना सरळ, पण मुलाला कन्फ्युज करायला ते असं दिलेलं आहे जेणेकरून त्याला वेळ लागावा. तर हा प्रश्न पण आपण म्हणू शकतो मॉडरेट आहे, सॉल्व्ह होतो, पण याला सॉल्व्ह करायला वेळ द्यावा लागतो, इक्वेशन बनवावं लागतं. मग आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. आता ह्या अशा क्वेश्चन्सला पटापट करायचं, पण ह्या क्वेश्चन्सचा इश्यू काय आहे, जर लॉजिक लागलं तर बघून लगेच लागतं, नाहीतर मग खूप वेळ लागतो. आता मोस्ट ऑफ द इथे चुकीचं पद ओळखाय. आता 6 चौक 24, 24 त्रिक 72 आणि मग मुलगा अडकतो. पण इथे जर थोडंसं केअरफुली नीट बघितलं तर इथे शेवटचा टर्म जर मी बघतोय तर मला एक गोष्ट कळली, 240ला जर आपण 3ने गुणलं तर 720 येतात, पण इथे 726 लिहिले, म्हणजे त्यांनी याच्यामध्ये 6 ऍड केलेले आहेत आणि इथे आले 726. मग जर मी 6 घेतले, पहिलं पद घेतलं आणि 6ला तिप्पट केलं तर 6 त्रिक येईल 18 आणि 18 मध्ये जर मी 6 ऍड केले तर 18 आणि 6 24 येतील. हे माझं बरोबर लागतंय. आता मी 24 घेतले, 24चं तिप्पट केलं, 24 त्रिक 72 आणि 72 मध्ये 6 मिळवले तर 78 येतं. जर मी 78चं ट्रिपल केलं, 78चं जर मी ट्रिपल केलं तर 3 8 24, 3 7 21 हे 234 होतील, 6 मिळवून होईल 240. सगळं बरोबर चाललंय, फक्त एकच चुकतंय, 72. 72च्या ऐवजी पाहिजे होतं 78. मग याच्यामध्ये लॉजिक कधी कधी लगेच लागतं, नाहीतर मग लागतच नाही पूर्ण पेपरवर. मग याचं लॉजिक काय होतं, कुठल्याही संख्येला 3ने गुणा आणि त्याच्यामध्ये 6 मिळवा, या लॉजिकनुसार हा प्रश्न आपला चाललेला आहे. गट क च्या आत्ताच्या पूर्व परीक्षेमध्ये असा एखादा प्रश्न येऊ शकतो. या प्रश्नांचं कसं असतं, दिसतो लहान पण पटकन उत्तर कधी कधी मिळालं नाही तर वेळ खूप घेऊन जातो आपला. तर हे याचं लॉजिक होतं. तर 78 आलं पाहिजे 72च्या जागी. आता बघा, परत एकदा मोठा क्वेश्चन आलेला आहे. आता या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा, विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. आता पहिले अशा मोठ्या प्रश्नामध्ये हे बघायचं विचारलं काय, पॅनल 5ने कोणाची मुलाखत घेतली हे विचारलेलं. आता आपल्याकडे हरी, समीर, निलेश, शैलजा, निकिता, लक्ष्मण आणि सुजाता असे 7 उमेदवार आहेत. तर त्यांची मुलाखत वेगवेगळ्या 7 पॅनलकडनं घेण्यात आली व त्यासाठी त्यांना ABCDEFG अशा 7 वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून निवड केली. तर शाळांचा आणि पॅनलचा क्रम असाच असेल नाही, पॅनल आता इथून माहिती चालू झालेली. तर आपल्याला सगळ्यात पहिली एक गोष्ट माहिती आहे की 7 लोक आहेत, 7 शाळा आहेत आणि पॅनल पण किती आहेत, 7. मग आपल्याला जे माहिती आहे ते लिहून घ्यायचं. मग पॅनल 7 आहेत तर पहिले ते लिहून घ्यायचं. समजा 1 2 3 4 5 6 7 पॅनल आहेत. तर मी हे 7 पॅनल लिहून घेतले. आता दिलेले पॅनल 4ने निलेशची मुलाखत ए साठी घेतली, तर 4 मध्ये नाव येईल निलेश ए शाळा, म्हणजे निलेशचं या ठिकाणी क्लिअर झालं ए शाळेसाठी सिलेक्शन. मग असं आपण यांना करू शकतो, या हिशोबात मांडू शकतो. आणि आपल्याला कोणाचं पाहिजे, 5चं पाहिजे, तर 4चं त्यांनी दिलेलं आहे. समीरची मुलाखत पॅनल 3ने घेतली, तर 3 मध्ये नाव येईल समीर. पण कोणत्या शाळेसाठी वगैरे ते दिलं नाही, फक्त दिले CD साठी नाही, CD साठी नाही, म्हणजे इथे C किंवा D येणार नाही. जर येणार नाही तो मी असं खाली लिहिला, म्हणजे माझ्या लक्षात राहिलं की CD तिथे येणार नाही. हरीची मुलाखत शाळा B साठी झाली, पण 1 किंवा 2ने नाही घेतली. मग आता हरी B साठी पण 1 2 ने नाही घेतली, 3 4 मध्ये पण दुसरी लोक आहेत, म्हणजे हरीला ह्या 3 जागा राहिल्या. हरी 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 या 3 पैकी कुठेतरी हरी येऊ शकतो, कारण हे 2 ऑलरेडी भरलेले आहेत आणि 1 2 पॅनलनी नाही घेतली, म्हणजे हरीसाठी आता या 3च शाळा उरलेल्या आहेत. आता पुढे जर आपण बघितलं, निकिताची मुलाखत पॅनल 6ने शाळा ई साठी घेतली, म्हणजे हरीसाठी हे पण गेलं. आता 6 जे आहे निकिता, या ठिकाणी नाव येईल निकिताचं आणि शाळाचं नाव येईल ई, म्हणजे हरी यातनं कॅन्सल झालं. आता पुढे घेतले पॅनल 7ने शाळा एफ साठी मुलाखत घेतली. आता पॅनल 7ने शाळा एफ साठी मुलाखत घेतलेली आहे, आपल्याला दिलेले आहे. आता पुढे दिलेले शैलजाची मुलाखत पॅनल 1ने घेतली, मग या ठिकाणी शैलजाचं नाव आलं. शैलजाची मुलाखत पॅनल 1ने घेतली, पण शाळा C साठी नाही.
पॅनल 2ने लक्ष्मणची मुलाखत घेतली. पॅनल 2 लक्ष्मणची मुलाखत घेतली. मग आता आपल्याला या ठिकाणी जे दिलेलं आहे की पॅनल 5, आता आपल्याकडे नावं कुठली कुठली शिल्लक राहिली आता तुम्ही बघा. आता एकदा हे सगळं भरून घेतलं, जे जे माहिती होतं ते सगळं भरून घेतलं. आता नीट परत पहिल्या क्रमांकाने वाचायला सुरुवात करायची. पॅनल 4ने निलेशची मुलाखत शाळा ए साठी घेतली, बरोबर आहे. त्यानंतर दिलेली समीरची मुलाखत पॅनल 3ने घेतली. समीरची मुलाखत 3ने घेतली, पण CD साठी नाही. आता इथे म्हटलेले C साठी नाही, शैलजाची मुलाखत पण C साठी नाही असं दिलेलं आहे. या दोघांमध्ये असं दिलेलं आहे की C साठी मुलाखत नाही. तुम्ही नीट जर बघितलं तर इथे तुम्हाला दिलेलं आहे शैलजाची मुलाखत C साठी नाही, म्हणजे इथून पण C कॅन्सल झाला. म्हणजे C साठी हे एक राहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि हे एक राहिलेलं आहे. आता बघा पुढे काय. हरीची मुलाखत शाळा B साठी झाली, पण पॅनल 1 किंवा 2ने घेतलेली नाहीये. आणि निकिताची मुलाखत पॅनल 6ने E साठी घेतली, आणि पॅनल 7ने, हे वाक्य आपलं जर बघताय पॅनल 7ने F साठी घेतली. मग आता या ठिकाणी आपल्याला जर करायचं तर कसं करता येणार. इथे C आणि D इथे नाहीये, इथे नाहीये. आता ही नावं जर बघितली आपण, नावं जर तुम्ही बघताय तर शैलजा हे नाव कॅन्सल झालं यामधनं. त्यानंतर लक्ष्मण हे नाव कॅन्सल झालं, तर सुजाता आणि हरी हे राहिलेले. तर मग आता सुजाताचं नाव इथे कुठे दिसतंय का, सुजाताबद्दल या ठिकाणी कुठे काही लिहिलेलं आहे का आपल्याला दिसताना बघायला लागेल. आता 5 आणि 7 हे राहिलेले. तर इथे दिलेले आहे 7ने F साठी, पण हरीची मुलाखत कशासाठी झालेली आहे, B साठी. मग यावरनं हे कळतं. तर मुलं काय म्हणतात की सर माहिती अपुरी आहे, पण ही जी होती हरीची मुलाखत B साठी, म्हणजे हरीची मुलाखत इथे तर नसणार आहे. मग इथे नाव कोणाचं येणार, शैलजा, सॉरी सुजाता. शैलजाचं नाव तिथे लिहिलेलं आहे सुजाता. तर सुजाताचं नाव इथे आल्यावर मग इथे नाव काय येणार, हरी. मग हरीचं उत्तर हे येऊन जाणार. आणि हरीने कुठल्या शाळेसाठी, B साठी. मग C इकडे नाही तर मग CD. मग हे बाकीचं जे आहे ते आपल्याला करायचं नाही. बाकीचं करायला लागलं तर मग मुलांचं काय असतं, पण सर पूर्ण तक्ता भरला नाही. आपलं कन्सर्न काय, उत्तर. आपल्याला हा पूर्ण तक्ता भरायचे मार्क नाही देते, हे आपल्याला रफ मध्ये करायचं. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला हे एवढं दाखवलं वेळ घालवून. आता मला डायरेक्ट नुसतं असं वाचून पटकन सांगायचं असं हे उत्तर आहे, पण मुलगा कसा करतो परीक्षेत त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतोय. मग मुलांनी हे सगळं आखून घेतल्यावर त्यांना वाटतं की माहिती अपुरी आहे, पण अशा छोट्या छोट्या काही गोष्टी आपल्याकडनं मिस होतात, त्या मिस नाही झाल्या पाहिजे. तर हे प्रश्न एक्झाम मध्ये पहिले अप्रोच नाही करायचं, यांना शेवटी ठेवायचं वेळ असेल तेव्हा. पहिले जे सोपं आहे ते उरकून घ्यायचं. आता हा प्रश्न पण तसा बघायला मोठा वाटतोय, बघूयात काय दिलेले. ए शहराकडनं बी कडे जाताना 6 मार्ग आहेत, यातील तिघांना PQR आणि इतरांना 1, 2, 3 असं नाव दिले. म्हणजे 6 मार्गांना त्यांनी तिघांना अल्फाबेटचं नाव दिलं PQR आणि तिघांना नंबर दिले. वादळी हवामानात Q मार्ग बंद ठेवतात. आता वादळी हवामान आलं तर Q मार्ग बंद ठेवतात. नदीच्या पुरामुळे P1 व 3 या मार्गावर परिणाम होतो. जर नदीला पूर आला तर P1 व 3 बंद होतात. म्हणजे आपल्याकडं जर आपण बघितलं PQR आणि 1, 2, 3 असे 6 मार्ग आहेत. तर अशा प्रश्नामध्ये नेहमी शेवट बघा काय विचारले. आता शेवट काय विचारलेले, लास्ट वाक्य, जेव्हा हवामान वादळी असते आणि त्यामुळे मार्गावर परिणाम करणाऱ्या नदीला पूर येतो तेव्हा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले मार्ग निवडा. म्हणजे वादळ पण आले, पूर पण आलेले आहेत. मग आता कुठला मार्ग आपल्याकडे आहे. मग पहिलं वाक्य दिलेले वादळी हवामानात Q बंद होतो, म्हणजे Q बंद झालाय वादळी हवामाने. नंतर म्हटले नदीला पूर येतो, तर पुढचं वाक्य, एका नदीच्या पुरामुळे P1, 3 हे सगळे मार्ग जातात. P पण गेला, 1 पण गेला आणि 3 पण गेला. मग आता 2च मार्ग राहिले, R आणि 2. आता पण पुढे जर वाक्य वाचताय, मार्ग 1 बंद झाला तर R आपोआप बंद होतो. म्हणजे जर तुमचा 1 बंद झाला तर R आपोआप बंद होतो. म्हणजे आता शेवटी एकच रस्ता राहिला तुमच्याकडे, आणि मग आपलं तेच उत्तर आहे. तर मग काही क्वेश्चन दिसायला मोठे पण सॉल्व्ह लगेच होतात, पण ऐन परीक्षेमध्ये आपल्याला हे समजणार कसं. म्हणून मग आपण अशा मोठ्या प्रश्नामध्ये काय करायचं, शेवटचं वाक्य वाचायचं. शेवटचं वाक्य वाचून जरा लॉजिक लागतं आणि पटकन सॉल्व्ह होऊ शकतं. बघून घ्या, काय डाऊट असेल तर बघा. आपल्याला अशा खूप साऱ्या सिरीज तुमच्यासाठी घेऊन यायच्या आहेत, पण तुमचा रिस्पॉन्स काही मिळत नाही. तुम्ही व्ह्यू करून सोडून देताय. खाली कमेंटमध्ये लिहा लेक्चर आवडतंय नाही आवडतंय. नसेल आवडत तर सांगा, अजून चांगलं करू आपण. तुम्ही जे पण रिस्पॉन्स द्याल त्यानुसार नवीन नवीन सिरीज, करंट अफेअरची सिरीज घेऊन यायची. त्यानंतर MCQची अजून एक सिरीज आहे, मॅथ्स रिझनिंग.
डेली तुम्हाला 3-4 काही नवीन नवीन गोष्टी इथं उपलब्ध होतील, फक्त तुमचा रिस्पॉन्स पाहिजे. आता हा सरासरीचा क्वेश्चन आला आपला. पी आणि क्यूची सरासरी 20 आहे. डायरेक्ट आपण सॉल्व्ह करायला जर घेतलं, पी क्यूची सरासरी 20 आहे. पी क्यू ची सरासरी 20 आहे. सरासरी 20 आहे म्हटल्यावर पी अधिक क्यू किती झाला? 40. क्यू वाय ची सरासरी 25 आहे. तर क्यू आणि वाय ची सरासरी 25 आहे. मग क्यू आणि वाय 50 झाले. पी क्यू वाय ची सरासरी 23 आहे. पी क्यू वाय ही सरासरी 23 आहे. पी प्लस क्यू प्लस वाय 69. तर आता आपल्याला विचारलं काय, तर पी वाय ची सरासरी किती असेल. मग आता पी वाय ची सरासरी किती असेल हे काढायचं असेल तर यांना तुम्ही ऍड करून त्यातनं मायनस करून तसं करू शकता. आता ह्याला ऍड जर केलं तर यातनं एक व्हॅल्यू तुम्हाला मिळू शकते. जर मी क्यू वाय ची व्हॅल्यू इथे टाकली, आता क्यू वाय 50 आहे, तर मी क्यू वाय 50 इथे टाकला, तर हा इथनं वजा झाला, तुम्हाला पी ची व्हॅल्यू मिळाली 19. तर हे झालं नाही. आता मुलगा 19ला टिक करेल. आपल्याला विचारले पी वाय ची सरासरी, मग मला वाय ची पण गरज आहे ना किती आहे. मग वाय किती आहे ते बघण्यासाठी मी काय करेल, माझ्याकडे जे वाक्य आहे पी प्लस क्यू प्लस वाय बरोबर 69, त्यातनं मी पी क्यू ची व्हॅल्यू टाकेल. पी क्यू किती होता? 40. मग हा 40 यातनं वजा झाला, मग हे आले 29. मग वाय 29 आला, पी 19 आला. मला यांची सरासरी विचारली त्यांनी. मग पी अधिक वाय डिवायडेड बाय 2. पी 19 आणि हा 29. मग 20 आणि हे 30 आणि 18, 48च्या निम्मे 24. हे झालं तुमचं उत्तर. तर घाई गडबडीत 19 आणि 29ला टिक करू नका. 19-29 दोन्ही इथे दिसते, पण असं हे क्रमाने तुम्हाला करावं लागेल. चला आता पुढे बघूयात. आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. मध्ये 91 दिले, 66 दिलेले, 4, 1. तर आता गुणाकार करा, असे वेगवेगळे मार्ग आपण बघतो. तर आता जर बघितलं आपण 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 1चा वर्ग 1च येतो, 4चा वर्ग 16. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली, 5 आणि 6, 6, 12 आणि 9, 91 तिकडे आपण जर 12 आणि 9, 21चे 2, 4, 4, 8 आणि 1, 9, 91. मग ही झाली बेरीज. आता हे जर बघितलं, 6चा वर्ग 36, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1, 5चा वर्ग 25, 6, 4, 10, 5, 15, 1, 16, 6 आणि हे 66. म्हणजे सरळ सरळ वर्ग करून बेरीज करायची. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 2चा वर्ग 4. मग हे 6, 6, 12 आणि 4, 16 आणि 9, 25चे 5, 2, 3, 4. म्हणजे आपलं उत्तर येईल 45. 45 हे आपलं आन्सर असेल, 45. तर वर्ग आणि डायरेक्ट त्या वर्गांची बेरीज एवढंच यामध्ये करायचं. तर हे सोपे आहेत, तर हे असे सोपे पटापट करून घ्यायचे. परत एकदा सोपा दिसतो. आता या क्वेश्चनमध्ये मी वेगवेगळे ट्राय मारायचे बघितले, पण यामध्ये जास्त काही वेगळं लॉजिक सापडलं नाही. आता 8 अधिक 6, 8 अधिक 6चं लॉजिक, 8 अधिक 6 समजा केलं 14, आणि 14 मध्ये जर मी 15 मिळवले तर उत्तर येतं 29. तसंच जर मी 9 आणि 8 बघितले तर 9 आणि 8 17 येतं, आणि 17 मध्ये जर मी 15 मिळवले तर येतं 32. आता काही जण घाबरतील हा प्रश्न बघून, हे कसं काय असं काय, पण आयोगाने तो प्रश्न दिलेला आहे. आणि आयोगाने हा प्रश्न विचारल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारे ट्राय केलं की प्लस करून, गुणाकार करून, बेरीज करून, पण काही कुठल्या प्रकारे ते लागतच नाही. मग आम्ही आन्सर की आल्यावरती आपण एक लॉजिक बघितलं की अशा प्रकारे एक लॉजिक लागतंय. तर या प्रश्नांची उत्तरं की असंच का, हे कोणच देऊ शकत नाही. आता ज्या माणसाने हा प्रश्न बनवला त्याने याच्यामागे काहीतरी लॉजिक टाकलं, तर त्या लॉजिकचं आपल्याला काही सांगता येऊ शकत नाही की असंच का केलं त्यांनी. आता हा बघा, हा एक क्वेश्चन तुम्हाला दिसतोय. तर आता वेन डायग्रामशी रिलेटेड क्वेश्चन दिलेला आहे. म्हटलेले सोबतची प्रतिमा एका वसाहतीत राहणाऱ्या विशिष्ट भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करते. बाण मराठी, वर्तुळ गुजराती, त्रिकोण कन्नड, आयत हिंदी, विशिष्ट नसलेला आकार इंग्लिश. तर चुकीचा पर्याय निवडा. निष्कर्ष दिलेले आहेत आपल्याला. तर आता इथे म्हटलेलं आहे निष्कर्ष वाचायचे आणि उत्तर द्यायचे. आता पहिला निष्कर्ष दिलेला आहे, काही व्यक्ती 4 भाषा बोलतात
पण पाचही भाषा एकही व्यक्ती बोलत नाही. पण जर आता मी नीट बघितलं तर मला हा जो भाग दिसतोय, हा पाचही भाषा बोलणार आहे. कारण तो त्रिकोणात पण येतो, चौकोनात पण येतो, बाणामध्ये पण येतो, वर्तुळात पण येतो आणि कुठल्याही आकारात पण येतो. म्हणजे पहिलंच वाक्य हे त्यांचं काय आहे? चुकीचं आहे. तर त्यांनी म्हटलं काय? आता मुलगा इथे फसतोय. त्यांनी विचारलं काय? या माहितीवर आधारित चुकीचा निष्कर्ष निवडा. मग ए चुकीचं आहे. मग आता इथे त्यांनी जे पर्याय दिलेले आहेत, ए शिवाय एकही नाही, सी शिवाय एकही नाही, ए वगळता सर्व. चुकीचा निष्कर्ष निवडा. म्हणजे चुकीचं कुठलं आहे? मग कुठलं चुकीचं आहे? ए. आणि इथे लिहिलंय ए वगळता सर्व. मुलगा याला टिक करतोय. ए वगळता सर्व याचा अर्थ काय झाला, की ए सोडून बाकी चुकीचे आहेत. असं नाही, ए चुकीचं आहे. म्हणजे हे गेलं. आता इथे एचं नाव नाही दिलं म्हणजे हा पण ऑप्शन गेला. आता इथे नाही दिलं म्हणजे हा पण ऑप्शन गेला. म्हणजे हेच उत्तर येईल, ए शिवाय एकही नाही. मग अशा प्रश्नांना आपण मोठं समजतो, पण या प्रश्नांमध्ये आपल्याला डायरेक्टली एवढे 4-4 गोष्टी चेकच नाही करायच्या. पहिल्याच गोष्टीवरती आपलं चेक करून मोकळं होऊन जायचं. बघा, कोणाला काय डाऊट असेल तर असे आता हे मी 10 प्रश्न घेतलेले आहेत. तर असे आपल्याला सीरीज चालू करायचे. त्यामध्ये 15-20 क्वेश्चन्स आपण असे डेलीचे घेऊ शकतो. फक्त या सीरीजचा तुमचा रिस्पॉन्स काय आहे त्यावर आपण मग पुढचं डिपेंड असणार आहे. आपल्या बॅचेस सगळ्या नवीन चालू झालेल्या आहेत. आपल्या ॲपवरती तुम्ही जा, बॅचेसबद्दलची माहिती तिथे उपलब्ध होईल. ज्यांना जॉईन करायचं त्यांनी कॉल करून अधिक माहिती त्यावरती तुम्ही घेऊ शकता. चला, धन्यवाद.